नमस्कार. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा आणि प्रत्येक विधी मागे एक खोल अर्थ दडलेला आहे. काही परंपरा अशा असतात ज्या फक्त पूजा नसतात, तर त्या नात्यांना जोडणाऱ्या भावना असतात. अशीच एक सुंदर आणि पवित्र परंपरा म्हणजे अधिक मासात लेकीने आईची ओटी भरणे. आजही अनेक घरांमध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते, पण बऱ्याच लोकांना या मागचं खरं महत्त्व माहिती नसतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक मासात आईची ओटी का भरली जाते, हा विधी कसा करावा, ओटीमध्ये काय काय साहित्य असावं आणि यामुळे काय पुण्य मिळतं, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी समजून घेऊया अधिक मास म्हणजे काय. आपल्या हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास आणि ग्रामीण भागात धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणलं जातं. हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटींनी अधिक फळ देतात असं आपलं शास्त्र सांगतं. पूर्वीच्या काळात लग्नानंतर मुलगी सासरी गेल्यावर आईवडिलांना भेटायला फार कमी वेळा येऊ शकायची. अधिक मासात मात्र लेकीला माहेरी बोलावलं जायचं, कारण हा महिना नातेसंबंध जपण्याचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा मानला जायचा. तेव्हा लेक प्रेमाने आईची ओटी भरायची. ही फक्त वस्तू देण्याची परंपरा नव्हती, तर त्यामागे एक प्रेमळ अशी भावना होती. आई, तू माझ्यासाठी जे केलं त्याबद्दल माझ्याकडून हा छोटासा सन्मान. अनेकांना प्रश्न पडतो की ओटी म्हणजे नेमकं काय. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ओटी भरणं म्हणजे समोरच्या स्त्रीला सन्मान, आशीर्वाद आणि समृद्धीचं प्रतीक देणं. विशेषतः विवाहित स्त्रीची ओटी भरली जाते, कारण ती लक्ष्मीचं रूप मानली जाते. आता बघूयात की ओटी कधी भरावी. अधिक मासात कोणत्याही दिवशी ओटी भरणं शुभ असतं, परंतु खास करून गुरुवार, एकादशी आणि सोमवार हा दिवस शुभ मानला जातो. तर या दिवशी सकाळी स्नान करून देवपूजा झाल्यानंतर हा विधी करावा. आईला पाटावर बसवावं, आईच्या कपाळावर हळदी कुंकू लावावं आणि नंतर प्रेमाने तिची ओटी भरावी. तर ओटीमध्ये काय काय साहित्य असावं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न. ओटी भरताना त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, नारळ, फळं, सुपारी, तांदूळ, साडी, मिठाई आणि काही दक्षिणा असावी. त्यासोबत काही ठिकाणी सोन्याची वस्तू किंवा चांदीचं नाणं सुद्धा देतात, परंतु ते द्यावंच असं नाही. परंतु वस्तू महाग असणं महत्वाचं नाही, भावना आणि श्रद्धा महत्वाची आहे. तर या विधीचं धार्मिक महत्व काय, तर शास्त्रानुसार अधिक मासात आईची सेवा, सन्मान केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात, कारण आईला देवासमान मानलं गेलं आहे. ज्या घरात आईचा सन्मान होतो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. असं सुद्धा म्हणतात की या विधीमुळे लेकीच्या संसारात आनंद वाटतो आणि आईचं आयुष्य निरोगी आणि सुखी राहतं. आई ही आपल्या आयुष्यातली अशी व्यक्ती असते जी स्वतः दुःख सहन करून आपल्याला आनंद देते. लहानपणी आपल्यासाठी रात्रभर जागणारी आई आज म्हातारपणी फक्त 2 प्रेमाचे शब्द अपेक्षित ठेवते. म्हणून अधिक मास हा फक्त पूजा करण्याचा महिना नाही, तर आपल्या नात्यांमध्ये प्रेम वाढवण्याचा महिना आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक मुली आईपासून दूर राहतात. फोनवर बोलणं होतं पण मन मोकळं होत नाही. म्हणून या अधिक मासात एक दिवस वेळ काढा, आईजवळ बसा, तिची ओटी भरा आणि फक्त एवढं सांगा, आई तू आहेस म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे. लक्षात ठेवा, देवळात जाऊन केलेली पूजा जितकी महत्वाची आहे तितकाच महत्वाचा आहे आईबाबांचा आशीर्वाद, कारण आईबाबांच्या आशीर्वादातच देवांचा आशीर्वाद लपलेला असतो. जर तुम्हीही या अधिक मासात आईची ओटी भरणार असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक बहिणींपर्यंत, लेकीपर्यंत पोहोचवा. आईचा सन्मान करा, कारण आई म्हणजेच घरातील खरी लक्ष्मी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.